सिन्नर तालुका आज विकासासह जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना देखील समाजसेवेचा ध्यास मनाशी बाळगून एक तरुण तडफदार आणि हुन्नरी नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक उदय सांगळे, सिन्नरचा विकास हाच माझा संकल्प अशी घोषणा देणारे उदय सांगळे यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश झालाय. दिनांक 3 नोव्हेंबरला सिन्नर आडवा फाटा कॉलेज ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, महामंत्री विजय चौधरी, महासंघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, डॉक्टर अपूर्व हिरे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी, सहप्रवक्ते अजित चव्हाण, भाजपा मुख्यालय प्रशिक्षण प्रमुख विजय साणे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, गिरीश पालवे, गंगाराम वरंधळ, हेमंत धात्रक, भाऊसाहेब शिंदे, जिल्हा फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शीतल सांगळे, अमृता पवार, यतीन कदम, सुनील केदार, उद्योग आघाडीचे विठ्ठल तुपे, गणेश गीते, सुधाकर बडगुजर, शहराध्यक्ष संजय सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार्यांना भाऊ, मी गेले 8 दिवस सगळ्यांना भेटतोय. पक्षाचा प्रोटोकॉल सगळ्या मंडल अध्यक्षापासून सगळ्यांना भेटलो. आपला महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण या ठिकाणी या पक्षामध्ये आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये बांधवांनो, सिन्नरला पक्षांवर हे काही नवीन नाही. राजकीय परिस्थिती आपल्या तालुक्याची अशी निर्माण होत गेली की आपल्याला पक्षांतर हे करावं लागलं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील, साहेब मी अतिशय चळवळीतून आलेला कार्यकर्ता, भाऊ मला कुठलाही राजकीय वारसा नाही. माझ्या घरात कुणी ग्रामपंचायत सदस्यही होतं. जे काही मिळवलंय, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो, कॉलेजला जीएस झालो, युवा चळवळीत आलो, पंचायत समितीत गेलो, माझी पत्नी शीतलच्या रूपाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं आणि गेली 21 वर्ष या तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी काम करतो. हो उदय, ही शेवटची घोषणा होती भारतीय जनता पार्टीचा, ही जरा गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी सिन्नर मध्ये आलं. आणि विशेष करून या प्रवेशाला इथे येण्याचं कारणच एक, भरत भाऊ सांगत होते सिन्नर मध्ये या. मला असं वाटायला लागलं की रोज लोक सांगायला लागले की सिन्नर मध्ये या, सिन्नर मध्ये या. भरत भाऊला सांगितलं की बाबा तुम्ही तिकडे या, आपण तिकडे करू. पण एवढ्या वेळा जर कोणी सिन्नरवासी सांगतायत की भाजपा म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल, आणि म्हणून खास तुमच्या आग्रह खातर या ठिकाणी येऊन तुमचा प्रवेश आणि भरत भाऊंना दिलेलं आश्वासन हे पाहण्यासाठी मी इथे खरं तर आलो. आज उदयजींची जी तळमळ आहे सिन्नर आणि सिन्नरच्या या तालुका आजूबाजूच्या परिसरासाठी नवा अध्याय, असे बॅनर्स येताना सर्व ठिकाणी पाहत आलो, तेव्हा असं वाटत होतं की एखादा कार्यकर्ता ज्याला प्रवेश करतो त्यावेळेला त्याच्या प्रवेशा पाठीमागे नक्की काय आहे. परंतु इथे आल्यानंतर, उदयजींचं भाषण ऐकल्यानंतर हा नवीन अध्याय जे मी पाहत आलो, आणि नंतर माझ्या समोर एक वारीचा असणारं पुस्तक हे माझ्या समोर ठेवलं, आणि ते चालताना लक्षात आलं की एक विजनरी नेता तो विजन ठेवून काम करू शकतो, असं आज नेतृत्व
भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज आलाय. आमचे मित्र उदयजी सांगळे, भारत कोकाटे आणि अनेक जणांनी, अनेक मान्यवर नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि हा प्रवेश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांची नावं गेली, सगळ्यांनी उदय इतकं चांगलं भाषण करू शकतो हे मला माहितच नव्हतं. मी पहिलाच भाषण ऐकलं. आम्ही आणि चव्हाण बोलत होतो की इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आपली, व्याज जास्त भेटेल, व्याजासही आपल्याला परत मिळणार आहे. विषय रॉय पुणे, मग भारत भाऊ असतील, उदयजी आहेत, त्यांनी आपलं बरोबर या ठिकाणी व्यक्त केलं. आज त्याच्यासोबत अनेक मान्यवर आलेत, त्यांनी भारतीय पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजपासून आपण भारतीय पक्षामध्ये आलेला आहात, मान्य आपल्या देशाचे शाहीर करलंच, पण आता सगळे नवे जुने एकत्रित मिळून आपलं या ठिकाणी काम करायचं आहे. उदयने सांगितल्याप्रमाणे तालुक्याचा विकास करायचा आहे, तालुक्याला पुढे जायचं आहे.